नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे भारतातील एक भटका कुत्रा अमेरिकेचा शांतिदूत कसा बनला. अगदी वेगळा विषय आपण या ठिकाणी मांडतोय. पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. जुन्या लोकांनी आपल्याला कमेंट द्या किंवा त्यानंतर आपलं म्हणणं मांडा आणि आवडल्यास शेअर जरूर करा. त्याच्यानुसार भिक्षू म्हटल्यानंतर बौद्ध धर्म आणि या बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संदेश म्हणजे शांती. तर त्यानुसार जगामध्ये अशांतता चाललेली आहे. अशा वेळेला अमेरिकेतील 19 बौद्ध भिक्षूंनी एक मोहीम हाती घेतली आणि जगभर वॉक फॉर पीस, वॉक फॉर पीस म्हणजेच शांतीची पदयात्रा म्हणता येईल आपल्याला. तर याकरता एक मोहीम आखून जगभर ते वेगवेगळ्या देशामध्ये पदयात्रा करतायत. तर अशा वेळेला डिसेंबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान भारतामध्ये पदयात्रा करण्याकरता 19 बौद्ध भिक्षूंचा एक गट भारतामध्ये आला. सारनाथ, बौद्धगया किंवा विविध ठिकाणी फिरत असताना कलकत्ता या ठिकाणी ज्यावेळेस हे बौद्ध भिक्षू पोहोचले, तर त्यावेळेला एक त्या ठिकाणचे असणारं जे भटका कुत्रा आहे, भारतामध्ये भटके कुत्रे आपल्याला प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानुसार एक कुत्रं अगदी लाडे त्यांच्या पाठीमागे लागलं. त्यांनी त्याला थोडंसं खाऊ घातलं. भारतातली एक पद्धत कुत्र्यांची आहे, की एकदा खाऊ घातलं, की ती इमानी कुत्रं शेवटपर्यंत त्या माणसाला विसरत नाहीये. त्यामुळं कुत्रं त्यांच्या पाठीमागं चालायला लागलं. पहिल्यांदा त्यांना बरं वाटलं, थोडं अंतर चालतंय. मात्र 1 दिवस झालं, 2 दिवस झालं कलकत्त्यामध्ये फिरत असताना ते कुत्रं फिरतंय मागं. त्यांना त्या कुत्र्याला पाठीमागं म्हणजे परत पाठवण्याकरता त्यांनी जबरदस्ती केली. एकदा तर तिथं नेऊन सोडलं. पुन्हा कुत्रं दुसऱ्या दिवशी त्यांच्या पाठीमागं हजर राहिलं. त्यानंतर कारमध्ये त्याचा अपघातही झाला. त्यावेळेस त्याची शुश्रूषा चांगली केली, त्याच्यावर उपचार केले. त्यामुळे कुत्रं अगदी घट्टपणे त्या असणाऱ्या बौद्ध भिक्षूचं मनामध्ये त्या ठिकाणी एकमेकाच्या घर कोरलं. साहजिकच आहे, ते कुत्रं यांना सोडायला तयार नव्हतं. भारतातला पूर्ण दौरा त्या ठिकाणी पूर्ण झाला. आता नेमकं करायचं काय? कारण का अमेरिका म्हटल्यानंतर माणसाला लवकर व्हिसा मिळत नाहीये. मग याचं कुत्र्याचं करायचं काय? हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आणि हा प्रश्न दोन्ही देशाच्या जे राजनीती पातळीवर त्या ठिकाणी पोहोचला, एम्बेसीपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर प्रयासाने भारतातली परवानगी त्या ठिकाणी घेतली आणि अमेरिकेतली सुद्धा परवानगी घेतली. त्याकरता एक प्रकारचं नागरिकत्व म्हणता येईल. त्याला तिथली असणारी परवानगी मिळाली. साहजिकच आहे, या कुत्र्याला घेऊन हा साधूंचा जो गट आहे, तो अमेरिकेला पोहोचला. अमेरिकेला पोहोचल्यानंतर तिथंही यांचा प्रवास चालूच राहणार होता. तिथंही 25-26 म्हणजे 2025 ते 26 120 दिवसांचा 3500 किलोमीटरचा प्रवास तो त्यांचा त्या ठिकाणी सुद्धा चालूच राहणार होता. वॉक फॉर पीस ज्याला आपण म्हणता येईल. तो त्या ठिकाणी चालत असताना या असणाऱ्या या भिक्षूंच्या पदयात्रेमध्ये सर्वात पुढं चालणारा हाच कुत्रा होता. अमेरिका आहे ती. सोशल मीडिया तिथं फार मोठ्या अशा प्रकारचा ताकदवर आहे. याची चर्चा व्हायला लागली. टीव्हीला बातम्या झळकल्या. अगदी अमेरिकेतल्या वर्तमानपत्रातले पहिलं पान त्या ठिकाणी आलं. सर्वांचं लक्ष या असणाऱ्या भटक्या कुत्र्यावर त्या ठिकाणी जायला लागलं. मग हा किस्सा ज्यावेळेस अमेरिकेमध्ये पसरला, तर त्यावेळेला एक मोठं कुतूहल निर्माण झालं आणि साहजिकच आहे, की त्याला या असणाऱ्या अमेरिकेनं शांतीदूत म्हणून त्या ठिकाणी पदवी दिली किंवा सर्वांनी स्वीकारलं. साहजिकच आहे, की या असणाऱ्या भारतातला एक भटका कुत्रा अमेरिकेमध्ये जाऊन शांतीदूत म्हणून त्या ठिकाणी असणारं अमेरिकेच्या गळ्यातले ताईत बनलेलं आहे. त्याचं अकाउंट त्या ठिकाणी इन्स्टाचं बनवलं गेलं. त्याला 1.5 लाख त्या ठिकाणी फॉलोअर आहेत. रोज तो ज्यावेळेस हे साधू चालतायत त्यांच्या पुढं तो चालत असतो. त्यांच्यासोबत झोपतोय व्यवस्थितपणे. कुठल्याही प्रकारचा आता तर तो म्हणजे अपघाताचा विषय नाही, शिस्तीमध्ये तो चालतोय. त्यामुळं या अमेरिकेतल्या किमान तिथल्या भिक्षूंच्याही लक्षात आलं, की अमेरिकन लोकांच्या काही लक्षात आलं, की भारत नुसता भारतच नाही, भारतातला कुत्रा सुद्धा शांतीचा दूत आहे. हे यावरून या ठिकाणी अमेरिकेला किंवा जगाला त्या ठिकाणी कळून आलेलं आहे. आणि म्हणून या अमेरिकन जे काही तिथले असणारे बौद्ध भिक्षू होते, तर त्यांनी या साधूंना किंवा भिक्षूंना विचारलं, की नेमकं काय प्रकार आहे? त्यांनी सांगितलं, की हे पूर्वजन्मीचं काहीतरी संचित असावं. म्हणून तो आपल्या सोबत येतोय. आणि म्हणून या भिक्षूंनी या भटक्या कुत्र्याचं नाव ठेवलं अलोका. आणि अलोका पालीमध्ये त्याचा अर्थ होतो प्रकाश. म्हणजेच एकंदर शांतीचा जगाला प्रकाश देणारा भारतीय कुत्रा अलोका
यावरून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होत आहे. म्हणजेच एकंदर भारतातली संस्कृती काय आहे हे या कुत्र्यानं जगाला दाखवून दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. लाईक करा. जे नवीन असतील पुन्हा एकदा विनंती की त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.